आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. तुम्ही खाली बसता का? तुम्ही खाली बसा, लवकर बसा. पाठीमागच्या दिवसात आहे, तुम्हाला दोनदा सांगितलं मी. आता खाली बसा तुम्ही. ते थांबवा मध्ये, ते मधले थांबा तुम्ही. आता बसा, खाली बसा, लवकर लवकर बसा, लवकर. मला सुरुवात करायची, तुम्ही वेळ घालू नका. लवकर बसा, बस खाली, नंतर बघू. चाल तुम्ही थांबा भैया, तुम्ही थांबा जरा 5-10 मिनिटं थांबा. नंतर सगळं झाल्याच्या नंतर बसा, लवकर बस खाली. बसा बसा, जागेवर बसा, खाली बसा. तुमचे तोंड दिसणार आमचे आहेत का पत्रकार आहेत म्हणून त्या गोडाला. बसा खाली. कोणाला खाली बसा म्हणा, मला हेच कळा ना. बसा ना, लवकर बसा ना. तुम्ही कमी वेळ घालायला लागले विनाकारण. मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर ते आरडा बंद होतो, नाही तर लय गोंधळ घ्या. त्यांना नाही दिसलं ते बंद लागलं. तुम्ही काय कसे लटकलात? उतर खाली. उतरा ते 5-7 जण. जा वरच्या बाजूला. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. आपल्या तुम्ही खाली बसा राव, त्यामुळे आळत येते. खाली बसा. साहेबाला आम्ही बोललेलं, तुम्ही काळजी नका करू. साहेबाला आम्ही बोललेलं, तुम्ही काय काळजी नका करू. साहेबाला रस्ता बी होणार आणि साहेबाला गाडीत बी बसवणार सगळे. आता बसा खाली. आता बसा खाली. बस खाली. चल, हात नको करू, हात बोलून नंतर बघू. बस खाली. तुम्ही बसा बसातच वेळ घालता. त्यांना असंच भरावले. आता का रे, त्याला इकडे आण रे माझ्याकडे. याच्यासाठी आला का तू? याच्यासाठी आला तू? तुम्ही पाठीमागच्या खाली बसा भैया, खाली बसा. तुम्हाला पुढच्या येत असून तुम्ही उभा राहिला. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे, आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणलं तर पुन्हा वेळ जाईल. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचंही मनापासून धन्यवाद. माझा आवाज येतोय, नाही दिसलात नका दिसू देऊ. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात. कोणाला? साहेब तुम्ही दोघं खाली या थोडं. बस का? 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं. या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. मायबाप मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या मायबाप मराठ्यानं या आरक्षणासाठी संघर्ष केलाय.
300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत, म्हणजे त्यांनाही तातडीने देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकरं आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही मिळाली, पाणी मिळालं नाही बघितलं. एकानंही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि यांना शब्द दिला होता, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या सोयरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय, लोकांना ऐकून द्या, बडबड करू नका, बाहेर व्हायचं. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला असून काय कानाला लागले रे काय? इथं लोकांना ऐकायचं नका, दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण द्यायला आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बस. उभा राहिला खाली बस म्हणतो, तुला काय दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला? कुठं नाही, कुठून काढी आणली? तो यावं लिहून आला का? कशाला काड्या करतो? अहो मग गप्पा म्हणल्यावर 3दा सांगितलं, तुम्हाला जमत नाही का? हळूच काढी ठेवची तिथे एकामेकाला लय तर वाईटले पुठे दो हे. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती.
तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ज्याच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे आम्हाला. हा जेआर कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे. अध्यादेश तर झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाल आहे. जी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदतवाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणखी कोणते घेतले रे, माहिती नाही राहिलं. पूर्ण रातभर फोन करते मला, काय झालं झोपणं रातभर या राटा. कोपर्णीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सगळं राहिलं, आपलं असं दमाने असतं. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे, तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत. म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका, म्हणलं काय ताण झालं, म्हणजे जनता आम्ही तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका म्हणलं. मग तरी जास्तच निघाली मग ह्या पुढं आझाद मैदान. पण ऐकते, खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दानेही पुढे जात नाही. हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा, सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूना मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, हे नादी लावून चालले, तिकडे जाऊन राडा करते, हे पोटेले बेकार. हे म्हणले जाऊन होत नसतं, आम्ही बी आणीत असतो. मग आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुटे आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकला, पात्रा फेकल्या, दुसरी ठोकली. मराठ्यांच्या नादी नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आहे.
आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांना आणतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता. कारण मराला एकाचा कच बोलायची सवय पाहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती हे नमुने बाजे हे भांडणं लावित आमच्यात. गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आता लग्नात एकमेकाच्या वाढी दे. याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवात मराठ्यांचं गावखेड्यात. जर त्याने आजच्या आपासला तर उद्या हेवची आपासतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एकामेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावरती. गावखेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येतात आणि हे म्हणतात मी नेता. काय नेता यार तू? गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तू मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी आयुष्य होताना आमच्यात वाद लावू नये. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कसं काय मला काही मिळाला नाही. कलाकारच कोटते ते आणि ते तर टप्प्यावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. कारण हा गुलाल त्या आद्या देशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडून येते. खाली बसा सगळे. आणखी राहिले ना मग पुढे नाही गेले मग मला सोडून चालले काय? बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवालीत बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी होणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या. जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या आद्य देशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद. सगळे बसून राहा. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे. ज्यांनी पुढे सगळे खाली बसा. ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता, शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवराय. जय जिजाऊ. सगळ्यांना
आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो. आणि मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं. कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं. त्याबद्दल देखील मी इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील आणि आपण सगळ्यांनी घेतली. त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आताही बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला. कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली. त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बांधवांनो आणि भगिनींनो, मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे. दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचं देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम
सकल मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतोय. त्यांनी देखील बलिदान दिलंय, त्यांनाही वंदन करतो. आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, गोरगरिबांचं सरकार आहे. आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहेत. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना नेते केलं, मोठी मोठी पदं मराठा समाजामुळे मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या. पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. खाली बसा, तिथे खाली बसा. आणि आज मनोज दादांनी सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी त्या जात नव्हत्या, परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या. हेच अधिकारी होईल. परंतु सरकारची मानसिकता, इच्छाशक्ती ही देण्याची आहे. आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं, मगाशी मनोज दादांनी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो, एकत्र काम करतो. त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस, त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मनोज दादाच्या मागे आपण उभे राहिलात. आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं, आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळेपण असतं. आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही, परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत, कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं, संदीप शिंदे, जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे. सगळे सोयरे या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर
वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील. आणि म्हणून मी 1 मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत, सारथी असेल, इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही. त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला, नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे 80 लोकांना 10 लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली, नोकऱ्याही देणार आहोत. मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं, सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घ्यायचे असतील, इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो. अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं. आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर, ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नांदेल. आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना हा सर्व निर्णय जो घेतलाय, हा निर्णय हा आपण कायम ठेवूया. आपल्याला एवढीच विनंती आहे, परतीचा प्रवास अतिशय आपण सावकाश करावा. कुठेही काही कुणालाही यामध्ये हे आंदोलन फार मोठं आणि या मागण्या आपल्याला देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे. आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या मंत्रिमंडळाची चर्चा करून आपण हा निर्णय सगळ्या सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीशी आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि तो आज या ठिकाणी आणून दाखवलाय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. एक मराठा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ढकला ढकली करू नका. तसं एखाद्या लागण भागायलेत का तुम्ही? आपलेच भाऊ माता मावल्या कायला ढकला ढकली करता रे? हो पोलीस बंधू, थांबा, ढकला ढकली करू नका. ए पोरा शांत बसा रे. एखाद्या ढकला पडलं आपल्याच भावाला दुखापत होईल ना. थांब रे, इथं काय चाललंय लोटालोटी? सगळ्यांनी एकदम शांत राहा. आणि जाताना गावाकड कुठं कोणाला दुखापत होईल असं करू नका. दम्माने चला. शिंदे साहेब आले त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. पण तुम्ही दिलेल्या सगळ्या मागण्या या कायम मराठा समाजाच्या हिताच्या राहू द्या. कारण त्या
त्याच्यावरती सगळ्यात दिलेल्या याच्या लागू व्हाव्यात आणि प्रमाणपत्र उद्यापासूनच हे अध्यादेश जो काढलाय याचे उद्यापासूनच अंमलबजावणी व्हावी ही विनंती. चल धन्यवाद सर. हो हो सगळ्यांनी चला ते चालायला लागल्यावर मी सांगतो. सगळ्यांनी हे रस्ता मोकळा करा पोरं शिंदे साहेबांना जायचं. हा आणि गावाकडे जाऊन बेस्ट पैकी शांततेत जायचं आणि गुलाल आपण आपल्या गावात आनंद दिवाळी तापांच्याला सगळे थांबा रे थांबा मी परत मागे रे तुम्ही कुठे चाललो. आज सगळ्यांनी रस्ता करा. आजपर्यंत आणि मग असं तुम्हाला सांगितलं होतं शिंदे साहेबाला जाताना रस्ता करून द्या. सगळा रस्ता मोकळा करा. सर्वांनी माघारी जाताना शांततेत जावं. सगळा रस्ता चालवताना पाठीमागे सारखा अपघात होणार नाही याची काळजी घ्या. सगळा बोलू नकार मध्ये कोणी थांबा रे. सगळा रस्ता मोकळा करा. ते ठेप्याला जाऊ तर जबाबदारी आपली.